बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर आहे। गणेशोत्सवाचा हा उत्सव पुढचे 10 दिवस चालणार आहे। सिद्धिविनायक मंदिरामध्ये उत्सव सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। काय सांगाल मीनाक्षी, आपण पाहतोय आता काही तासांवर बाप्पाचं आगमन या ठिकाणी होणार आहे। गणेशोत्सवाचा हा उत्सव पुढचे 10 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। गणेश उत्सव उद्यापासून खऱ्या अर्थानं सुरू होत आहे। आगमन सोहळा पार पडत आहे एकीकडे, मात्र मी सध्या मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये सध्या गणेश उत्सवानिमित्त एक विशेष तयारी सुरू आहे। मात्र आत्ताही आपण पाहू शकतो की मोठी गर्दी जी आहे ती गणेश भक्तांची पाहायला मिळते। पण पुढच्या 10 दिवसांमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये कशा पद्धतीचं उत्साहाचं वातावरण असेल, काय तयारी नेमकी करण्यात आलेली आहे, स्वतः सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी आहेत या ठिकाणी महेश मुदलियार सर। खरं तर आपण पाहतोय 10 दिवस मोठं जल्लोषाचं आनंदाचं वातावरण असतं, पण दादरच्या सिद्धिविनायक मंदिराचं एक वेगळंच प्रतिष्ठान आहे, त्यामुळे 10 दिवसांमध्ये कसं नियोजन करण्यात आलेलं आहे, खरं तर गणेश उत्सवासाठी काय तयारी आहे यंदा? हा आपला मुंबईचा नाही, महाराष्ट्राने हा देशाचा सिद्धिविनायक मंदिर आहे आणि इलेक्ट्रिकचे सगळे भाविक 10 दिवस कंटिन्यू पूर्ण गर्दीची एकदम, आणि त्याच्यासाठी आपण पूर्ण नियोजन केलेलं आहे। विशेषतः खबरदारी म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय खबरदारी यंदा घेतलेली आहे? आमचं सगळे विश्वास बोर्डमधले अध्यक्ष, कोषाध्यक्ष प्लस विश्वास आणि प्लस पोलीस, मुंबईचे पोलीस प्लस प्रशासन हे सुंदर आपण या टायमाला कोणाही भाविकांना कुठेही त्रास होणार नाही त्याची सगळी योजना करून ठेवली। मुंबईमध्ये अनेक गणेश मंडळ मोठमोठे आहेत, ते बघण्यासाठी म्हणजेच गणपती बाप्पा बघण्यासाठी पूर्ण विश्वातून जी लोक आहेत जगभरातून मुंबईत येत असतात आणि निश्चितच सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला देखील यावेळी येत असतात। मोठी गर्दी असते, त्यामुळे ही गर्दी संपूर्णतः नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना व्यवस्थित दर्शन मिळावं याची कशी खबरदारी घेण्यात आली? प्रत्येक भाविकांना दर्शन व्यवस्थित करून जातो का मुंबईमध्ये जे देशावर कोणाकडे येतात राज्यामधनं ते लालबागाने हे दर्शन केल्यानंतर सिद्धिविनायकचंही दर्शन घेतल्याशिवाय जात नाही आहे। तर त्या सिद्धिविनायकचं दर्शन केल्यानंतर ते मुंबई सोडून त्यांच्या राज्यामध्ये जातात। पण सगळ्या देशाच्या सगळ्या भाविकांना एवढंच विनंती आहे, आपण नियोजन चांगलं केलेलं आहे, दर्शनाचा सुंदर प्रयत्न केला आहे, कोणालाही कुठेही त्रास होणार नाही तसं अध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि विश्वास बोर्डने घेतलेलं आहे। गणेश भक्तांसाठी, इथे येणाऱ्या ज्या गणेश भक्तांसाठी त्यांच्यासाठी काय आव्हान कराल, काय सूचना? आव्हान एवढंच आहे, सगळे नियोजनमधून लोकांची लाईनी असेल का असेल कुठेही कोणाला त्रास होणार नाही आहे, प्रत्येक भाविकांना सुंदर एकदम आरामशीर दर्शन होणार। निश्चितच खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की पुन्हा एकदा माझ्या मागची दृश्य दाखवते। खरं तर सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये या ठिकाणी आताही गणेश भक्तांची गर्दी आहे, मात्र उद्यापासून ही गर्दी अजून वाढणार आहे। सध्या आपण पाहतोय की गणेश मंदिराचं हे सिद्धिविनायक मंदिर जे आहे फुलांनी सजवलेलं आहे आणि या 10 दिवसांमध्ये विशेष आरती आणि वेगवेगळ्या विधी पूजा ज्या आहेत त्या देखील केल्या जाणार आहेत। त्यामुळे यंदा सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील विशेष खबरदारी घेतली जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तिथेच इथे येणाऱ्या गणेश भक्तांसाठी देखील यावेळी वेगळी जय्यत तयारी जी आहे ती देखील या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। जी धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।